सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअप स्टेटसवर शरद पवारांचा कॉलर उडवतानाचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलेला आहे। किती बी येऊ दे समोर त्यांना एकटा बास असा आशयाचं स्टेटसला त्यांनी गाणं टाकलेलं आहे। सुप्रिया सुळेंच्या स्टेटसची आता चर्चा सुरू झाली आहे। सुप्रिया सुळेंनी सातारामध्ये शरद पवार यांनी कॉलर उडवलेला आता व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि कितीही जण समोर आले तरी त्याला एकटाच बास आहे अशा आशयाचं गाणं त्यांनी या स्टेटसला ठेवलेलं आहे। तर सुप्रिया सुळेंच्या स्टेटसची जोरदार चर्चा सुरू आहे। जेवढा त्रास द्यायचा जेवढा त्रास अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास जेवढा त्रास द्यायचा जेवढा त्रास अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना। तर बघितलं सुप्रिया सुळेंनी हे स्टेटस पोस्ट केलेलं आहे। याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, कितीही जण समोर येऊ द्यात मात्र त्याला एकटा बास आहे असं गाणं टाकत सुप्रिया सुळेंनी आपल्या वडिलांचा कॉलर उडवतानाचा आता व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। नेमका यातून कुणाला निशाणा साधायचा आहे? अर्थात सुप्रिया सुळेंचा जो निशाणा आहे तो त्यांच्या विरोधकांवर अर्थात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावरती आहे। अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर अशा पद्धतीनं प्रचार जो आहे किंवा टीका जी आहे ती सुरू झाल्याचं आपण पाहतो आहोत। खरं म्हणजे ही परिवारातली निवडणूक होताना पाहायला मिळते। नणंद विरुद्ध भाऊजा अशा पद्धतीचा संघर्ष बारामती लोकसभेच्या निमित्तानं पाहायला मिळतो आहे आणि जे विरोधक आहेत सुप्रिया सुळेंचे त्यांच्या घरातले असल्यामुळे शरद पवार यांच्यावर सातत्यानं जी टीका अजित पवारांकडून किंवा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सातत्यानं जी केली जाते त्यांना उत्तर देण्याच्या साठीचा हा सुप्रिया सुळेंचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। साताऱ्यात जेव्हा शरद पवार हे दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी एका पत्रकार परिषदेच्या दरम्यान कॉलर उडवलेला जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओला किती बी येऊ द्या त्यांना एकटा बास अशा आशयाचं गाणं जोडलंय आणि तो व्हिडिओ सुप्रिया सुळेंनी स्टेटसला ठेवलेला आहे। अर्थात राजकीय वर्तुळात सध्या हा चर्चेचा विषय ठरलाय आणि कशा पद्धतीनं सुप्रिया सुळे आपल्या वडिलांची बाजू लावून धरतायत, निवडणुकीत कशा पद्धतीनं पुढे जात आहेत या सगळ्या व्हिडिओच्या आणि स्टेटसच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, तर बारामतीमध्ये जो नणंद आणि भाऊजे असा जो सामना होणार आहे त्या सामनाची पहिली झलक दाखवणारा खरं तर हा स्टेटस म्हणावा लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।